खजुरी फिश करी मी बनवलेली होती आणि एकदम मस्त अशी जबरदस्त अशी ही खजुरीची फिश करी जी आहे ना ती रेडी होणार आहे आणि एकदम जबरदस्त असा त्याचा रस्सा आपला जो कालवण आहे ना तो तयार होणार आहे. तर रेसिपी पूर्ण पहा. तर मी मार्केटमध्ये पोहोचले सर्वप्रथम आणि इथे मी खजुरी जी आहे ती फिश बाय केली, कारण ही मोठी फिश असते ना तर घरी साफ नाही होत बरोबर, म्हणून इथूनच मी खिपले वगैरे काढून घेतले आणि त्यांच्याकडूनच मी पीसेस वगैरे करून घेतले. तर हा पूर्ण व्हिडिओ मी तुमच्या बरोबर आता शेअर करणार आहे. तर हे बघा अशा प्रकारे यांच्याकडे ब्रश असतो ना मोठा, तर ते खिपले वगैरे काढून घेतात ते आणि त्यानंतर त्यांनी मला कट करून दिली आणि ही फिश जी आहे ना ती मी इकडनं खरेदी करून घेतलेली होती. आणि अशा प्रकारे हे बघा मस्त त्यांच्याकडे धार असते चाकूला, तर चाकूच्या मदतीने एकदम मस्त असे पीस त्यांनी मला करून दिले अशा प्रकारे. आणि ही फिश मी घरी आणून आता साफ करून घेतली आणि वॉश करून घेतली. आता यामध्ये मी जे पहिले फ्राय करणार आहे आणि त्यानंतर मी जी आहे ना कालवण तयार करणार आहे. तर हे बघा असे पीसेस करून घेतलेले आहे मी आणि त्यानंतर आपण यामध्ये आता मसाले लावून घेणार आहोत आणि मसाले लावून आपण याला फ्राय करणार आहोत आणि त्यानंतर आपण करी रेडी करणार आहोत. तर चला पहिले आपण यामध्ये लावून घेऊया अर्धा चमचा हळद आणि चमचा भरून टाकलेला आहे. त्याबरोबर 1 चमचा टाकूया लाल मिरची पावडर आणि त्याबरोबर मीठ टाकून घेऊया चवीनुसार. आणि हे सर्व मसाले जे आहे ना ते आपण चांगल्या प्रकारे जी मच्छी आहे त्यावरती लावून घेऊया. तर चला मस्त असं मसाला आपण यावरती लावून घेणार आहोत दोन्ही साईडला आणि त्यानंतर आपण याला साईडला ठेवूया मॅरिनेट होण्यासाठी. तिथपर्यंत आपण जो करीचा मसाला आहे ना तो रेडी करणार आहोत. तर चला पहिले आपण दोन्ही साईडने मसाला बघा मी मस्त असं लावून घेतलेला आहे आणि आता आपण याला ठेवूया साईडला आणि तिथपर्यंत आपण मसाला जो आहे तो बनवून घेऊया. तर इथे मी 1-2 इंच घेतलेला आहे ओलं खोबरं, 1 टोमॅटो, 10 ते 12 लसूण पाकळी, 2 हिरवी मिरची आणि मूठभर कोथिंबीर याचं आपण जे आहे ते वाटण करून घेऊया. तर चला मिक्सरमध्ये टाकून ग्राइंड करून घेऊया. त्यानंतर जो 10 मिनिटं झालेली होती मॅरिनेट होऊन फिशला, तर मी एक पॅन गरम करायला ठेवलं. तेलामध्ये तेल मस्त असं गरम करून घेतलं आणि त्या तेलामध्ये आता मी फ्राय करून घेणार आहे आणि मस्त असं फ्राय करून घेतल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे कशी करी रेडी करायची एकदम जबरदस्त. आणि हा खजुरीचं कालवण एकदम मस्त असं रेडी होणार आहे. तर हे बघा सगळी फिश मी एकाच टायमाला इथे टाकून घेतलेली आहे. एका साईडने जेव्हा फ्राय होईल तेव्हा पलटून घेणार आहे आणि दोन्ही साईडने मस्त असं मसाला लावून बघा मी फ्राय करून घेणार आहे. तेल मस्त गरम केल्याने ना खाली चिकटत पण नाही आणि दोन्ही साईडने मस्त अशी आपली जी आहे फिश जी आहे ना ती फ्राय होईल. आणि हे बघा फिश फ्राय करून घेतली. त्यानंतर एका पातेल्यामध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतले आणि त्यामध्ये 10 ते 12 जे मेथीचे दाणे टाकून घेतले आणि त्याबरोबर थोडीशी राई टाकून घेतली. जिरे नाही टाकलेले आहे आणि मस्त असं तडकवून घेतलं आणि त्यानंतर जो मसाला तुम्हाला दाखवलेला होता टोमॅटो खोबऱ्याचा तो मसाला मी ग्राइंड करून तो मसाला टाकून घेतला आणि परत मिक्स करून घेणार आहे मस्त असं आणि 2 मिनिटं इथे मसाल्याला आपण इथे परतून घेऊया. त्यानंतर पावडर मसाले सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया. तर मीठ टाकूया आपण यामध्ये चवीनुसार. अर्धा चमचा हळद टाकून घेऊया. 1 चमचा टाकून घेऊया लाल मिरची पावडर. भरून टाकलेला आहे. धणे पावडर टाकून घेऊया 1 चमचे भरून आणि हे सर्व मसाले आपण चांगल्या प्रकारे इथे मिक्स करून घेणार आहोत. गरम मसाल्याचा वापर यामध्ये नाही होत, तर गरम मसाले टाकायची तुम्हाला बिलकुल गरज नाहीये. अशाच प्रकारे हे मस्त असं कालवण आपलं रेडी होणार आहे. तर आता मी झाकून ठेवणार आहे आणि शिजेपर्यंत मसाला मस्त असं परतून घेणार आहे मी. आणि हे बघा तुम्ही जसं पाहत असाल तेल चांगल्या प्रकारे सुटलेलं आहे. तर थोडंसं आपण इथे परत परतून घेऊया आणि वाटण बघा आपलं किती मस्त आता कलर आलेला आहे आणि मसाला आपला चांगल्या प्रकारे इथे परतला गेलेला आहे. तर या टायमावरती आता आपण यामध्ये टाकून घेऊया चिंचेचं पाणी. तर इथे मी 1 टेबलस्पून म्हणजे 1 चमचे चिंच घेतलेली होती, ज्याला पाणीमध्ये भिजवत ठेवलेलं होतं. तर चिंचेचं पाणी मी टाकलेलं आहे यामध्ये आणि 10 ते 12 आपण यामध्ये कढीपत्ता सुद्धा टाकून घेऊया आणि 1 ग्लास आपण इथे पाणी सुद्धा टाकून घेऊया, म्हणजे मस्त आपलं कालवण जे आहे ना ते रेडी होईल. तर चला आता थोडंसं मिक्स करून घेऊया आणि बॉईल करून घेऊया चांगल्या प्रकारे आणि त्यानंतर आपण जी फिश फ्राय केलेली होती ती फिश आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. हे बघा मस्त असं बॉईल यायला सुरुवात झालेली आहे साईडला. तर या टायमावरती आपण जी फिश फ्राय करून घेतलेली होती ती फिश आपण यामध्ये टाकून घेऊया, कारण जी फिश फ्राय केलेली आहे तर शिजायला बिलकुल वेळ लागणार नाही. तर फक्त 3 ते 4 मिनिटं मी बॉईल करून घेणार आहे हाय फ्लेमवरती आणि ही आपली जबरदस्त अशी खजुरीचं कालवण जे आहे ना ते रेडी होईल. हे बघा एकदम जबरदस्त असा हा रेसिपी आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हा सर्वांना खूप आवडेल अशी ही खजुरीची रेसिपी. आणि एकदम मस्त असं कोथिंबीर वरून टाकून घेतलेली आहे. 3 ते 4 मिनिटं उकळवून घेऊया
आणि ही आपली फिश करी जी आहे ना ती रेडी होईल. तर तुम्हाला हे खजुरीचं कालवण कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत आणि त्याबरोबर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा जरूर करा. तर ही आता रेडी झालेली आहे. गॅसची फ्लेम बंद करून आपण गरमागरम सर्व्ह करून घेऊया. तर तुम्हाला आजची ही खजुरी फिश चं कालवण कसं वाटलं मला जरूर कळवा. आणि नेक्स्ट रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईबसुद्धा करा.